तर आज मी सगळ्यांना दाखवणार आहे आगळं वेगळं केळवण, जे कुणीच आजपर्यंत बघितलं नसेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. पण त्याच्या आधी घरातले वेळेस काम करून घेऊया. आणि मला तर आता असं वाटायला लागले, माझा जन्म फक्त याच्यासाठी झालाय की सकाळी लवकर उठायचं, चूल पेटवायची, त्याच्यावर पाणी ठेवायचं, घरातलं सगळं आवरायचं, स्वयंपाक करायचा, कपडे धुवायची, भांडी धुवायची, एवढंच काम राहील. बात तो सही है. आणि त्यात आता माझं ही खुडबळ सुद्धा मला मदत करू लागते. आणि ही जो कसं आहे, हिला काही योगावर नाही पण मदत तर करू लागते मला, प्रयत्न तर करते करायचा. मग काय घरातलं पटापट सगळं आवरलं आणि नंतर ना माझ्या कामाला लागली. मला इथं ब्लाऊज, नवरीचं ब्लाऊज शिवायचं होतं, पण ह्याला एवढं स्टोन वर्क होतं बोलायचं काम नाही. हे साडीवाल्यांचं काय काम आहे माहिती आहे का, ह्यांनी फक्त स्टोन चिकटवायचं आणि आम्ही ते काढायचं, एवढंच काम राहिले. आणि परत आणि ती जर लागलं तर चिकटवायला पण लागतं आम्हाला. आणि ते काम करून झाल्यानंतर ना मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. मग इथं कालवणाची तयारी चालली होती माझी, गवारी सोलायची. आणि कालवणावर मला आठवलं की मी तुम्हाला केळवणाबद्दल सांगणार होते. तर कालवणावर केळवण आठवते म्हटल्यानंतर माझा ऐकू लेवल केवढा असेल बघा. तर स्वतःच्याच तोंडाने स्वतःची तारीफ काय करायची, तुम्ही कमेंटमध्ये माझी तारीफ करू शकता, तसा काय प्रॉब्लेम नाही मला. तर मी स्पेशल आणि आगळं वेगळं केळवण ह्याच्यासाठी म्हणलं होतं की इथं नवरा आणि नवरीचं ना एकत्र केळवण घालणार होती. मी तरी आजपर्यंत असं आगळं वेगळं केळवण बघितलं नाही. तुम्ही बघितलं असलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असलं भारी त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं आणि तिथं रांगोळी काढायसाठी मला आमंत्रण होतंच. त्यामुळे रांगोळी, पाटापुढची पण रांगोळी मीच काढली होती आणि बाहेरची पण रांगोळी मीच काढली होती. रांगोळी पण कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि सगळं कमेंटमध्ये सांगा मला. आणि फालतू कमेंट अजिबात करायची नाही, चांगलीच कमेंट करायची. तर इथं मस्त असं जेवणाचा बेत केलता, मटणाचं जेवण होतं. तर एकदाच केळवण पुराण संपलं आणि आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक